Hello students, good morning, good afternoon, good night. Our video you can see at any time, anywhere and so many times. तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा तुम्ही कधीही कोणत्याही वेळेस आणि कितीही वेळा बघू शकता. So today we are going to learn about our new chapter plants structure and function म्हणजेच वनस्पती त्यांची रचना आणि कार्य. We can identify plants with the help of different characteristics. एखादी वनस्पती असेल तर आपण त्या वनस्पतीला तिच्या विविध असणाऱ्या अशा गुणधर्मांवरून ओळखतो. The root, the stem, leaves, flowers, fruits, etc. are the different parts of flower. म्हणजेच जे काही प्लांट आहेत ह्या प्लांट्सचे रूट, स्टेम, लीव्स, फ्लावर्स आणि फ्रुट्स हे विविध असे भाग आहेत किंवा असतात. नाउ फॉर्मेशन ऑफ रूट. हे जे मूळ आहेत ह्या मुळांची निर्मिती कशी होते. सो द पार्ट दॅट ग्रोज फ्रॉम द सीड टुवर्ड्स द सॉइल. आता हे जे आपण फिगर बघतोय, ही जी डायग्राम बघतोय, यामध्ये आता हा जो पार्ट आहे सीडचा, लक्षात आलं. सो द पार्ट दॅट ग्रोज टुवर्ड्स द सॉइल म्हणजे जो जमिनीच्या दिशेने वाढत जाणारा भाग आहे त्यालाच काय म्हटलं जातं, रॅडिकल. त्याला रॅडिकल असं म्हटलं जातं. अँड द पार्ट दॅट ग्रोज अबव द सॉइल, हा जमिनीपासून वरच्या दिशेने वाढत जाणारा हा जो भाग आहे त्याला काय म्हणतात, प्ल्युम्युल असं म्हटलं जातं. ओके, जमिनीखाली जाणारा भाग त्याला रॅडिकल म्हटलं जातं. तर जमिनीच्या वरच्या दिशेने वाढत जाणारा हा जो भाग आहे त्याला प्ल्युम्युल असं म्हटलं जातं. द रूट दॅट ग्रोज फ्रॉम द रॅडिकल ग्रोज इनटू द ग्राउंड. म्हणजेच हे जे जमिनीच्या दिशेने वाढत जाणारं रॅडिकल आहे तर त्यांची मुळं जी असतात दॅट रूट्स ग्रोज इनटू द सॉइल, जमिनीमध्ये ती पसरतात. द रूट इज थिक नियर द ग्राउंड. हे जे रूट असतं, मूळ जे असतं हे साधारणपणे जमिनीच्या भागाशी जाडसर असतं, फुगीर असतं. अँड द पार्ट ऑफ द प्लांट ग्रोईंग बिलो द सॉइल फॉर सपोर्ट इज कॉल्ड रूट. म्हणजेच प्लांटचा जमिनीखाली असणारा जो भाग आहे त्यालाच आपण काय म्हणतो, मूळ किंवा रूट असं म्हणतो. अँड व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ रूट. रूट गिव्स सपोर्ट टू द प्लांट. म्हणजेच वनस्पतीला आधार देण्याचं महत्वाचं कार्य हे रूट करतं. आणि याच्या व्यतिरिक्त अजून काय कार्य आहेत बरं रूटचं, तर अजून रूट ऍब्सॉर्ब वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम द सॉइल. जमिनीमध्ये असणारे जे काही वॉटर आहे, पाणी आहे आणि मिनरल्स आहेत, लक्षात आलं, जे खनिज द्रव्य आहेत, तर त्यांना ऍब्सॉर्ब करण्याचं काम हे रूट्स करतात. ओके, देन रूट. नाउ वी सी द डिटेल अबाउट रूट. मुळांविषयी आपण आता सखोल माहिती घेणार आहोत. रूट्स ऑफ सम प्लांट्स प्रोड्यूस सेकंडरी रूट्स. आता ज्या वनस्पती असतात त्या वनस्पतींची ही जी मुळं असतात तर मूळ एकच असतं का, तर नाही. देअर आर ब्रँचेस, खूप साऱ्या ब्रँचेस असतात. सो दे आर कॉल्ड ॲज सेकंडरी रूट्स. त्यांना काय म्हणतात, सेकंडरी रूट्स असं म्हणतात. अँड दॅट स्प्रेड फार अँड वाईड इन द सॉइल. नाऊ म्हणजे महत्वाचं काय आहे की हे जे रूट्स आहे, आता see in this figure this is the main part of your root, okay, and all these branches are there which are spread over there in the
सॉइल जमिनीमध्ये ह्या ब्रँचेस आहेत, त्यांच्या शाखा आहेत, त्या शाखांच्या उपशाखा आहेत, त्या सगळ्या पसरलेल्या आहेत जमिनीमध्ये. ओके, so see here there we have given the name secondary root here. Okay, then roots we have seen root support the plant. root महत्वाचं फंक्शन काय आहे? it gives support. वनस्पतींना सपोर्ट आधार देण्याचं काम हे रूट्स करतात. नाउ धिस टाइप ऑफ रूट इज कॉल्ड ए टॅप रूट. म्हणजे असे जे रूट्स आहेत त्यांना टॅप रूट असंही म्हटलं जातं. Now see, roots have, here you have seen there is this small hair-like structure is there on this root. Okay, so that roots are called as root hairs. म्हणजेच केसांप्रमाणे असणारा रचना असते या मुळांवर, त्यांनाच रूट हेअर्स असं म्हटलं जातं. द रूट टिप. नाउ रूट टिप म्हणजेच काय? ह्या रूटचा जमिनीच्या दिशेने आतमध्ये वाढत जाणारा जो एंडचा टोकाचा जो पोर्शन आहे तो. द रूट टिप इज ए डेलिकेट, म्हणजे ते खूप नाजूक असतं. ओके, धिस इज द रिजन ऑफ द ग्रोथ ऑफ द रूट. म्हणजेच इथूनच खरं रूट जे आहे, मूळ जे आहे, त्यांचं वाढ होण्याचं हे ठिकाण आहे. ओके, द टिप इज, आता हा टिप म्हणजे हा टोकाकडचा भाग. द टिप इज covered by cap like structure called root cap. म्हणजे या ठिकाणी एंडच्या ठिकाणी जो पार्ट आहे टोपीप्रमाणे असणारा त्याला काय म्हटलं जातं? रूट कॅप असं म्हटलं जातं. द रूट कॅप प्रोटेक्ट्स द रूट टिप फ्रॉम द इंजुरीज. म्हणजे हे जे रूट कॅप आहे म्हणजे मुळांची असणारी टोपी, तिचं महत्वाचं फंक्शन काय आहे? व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ रूट कॅप? So root cap protects the root tip from the injuries. म्हणजे हे जे रूट टिप आहे मुळाचा, हा जो टोकाचा भाग आहे, याला एखादी इंजुरी म्हणजे काही आघात होण्यापासून, काही धक्का लागण्यापासून ते त्याचं प्रोटेक्शन करतं, बचाव करतं. ओके, देन टाइप्स ऑफ रूट. म्हणजे हे जे मुळं आपण बघतोय तर ह्या मुळांचे महत्वाचे काही टाइप्स दिलेले आहेत. सो मेनली देर आर 4 टाइप्स ऑफ रूट्स आर देअर. सो फर्स्ट वी आर गोइंग टू सी अबाउट फायब्रस रूट. सो थ्रेड लाइक और फाइबर लाइक रूट्स अराइजिंग फ्रॉम द स्टेम आर कॉल्ड फायब्रस रूट. फायब्रस रूट कोणाला म्हणायचं? की जे रूट्स आहेत त्या रूट्सच्या स्टेम पासून जमिनीकडे वाढणारा जो पोर्शन आहे मुळांचा. ओके, तर त्या पोर्शन मध्ये आता बघा, ह्या फिगर मध्ये तुम्ही बघू शकता, यू कॅन सी इन दिस फिगर देअर इज ए फायबर और हेअर लाइक स्ट्रक्चर इज देअर. सो सच टाइप ऑफ रूट्स दे आर कॉल्ड एज फायब्रस रूट. देन monocotyledonous plants. Now what is meant by monocotyledonous plant? Means the plants which having a single seed only, means single seeded plant. म्हणजे ज्या वनस्पतींच्या बियाण फक्त सिंगलच सीड असते, त्याचं आपण 2 पार्ट्स मध्ये डिव्हाइड करू शकत नाही. लक्षात आलं? म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला एकदल वनस्पती म्हणतो. ओके, so monocotyledonous plant means single seeded plants have fibrous root. So for example maize, maize म्हणजे मका. ओके, then onion, sorghum, all these are the examples of monocotyledonous plant. Then taproots. Now in this dicotyledonous plants, now dicotyledonous plants means the plants which having their seeds, means we can divide that seed into 2 parts. म्हणजे अशा वनस्पतींच्या बिया की त्यांचं आपण 2 भागांमध्ये विभाजन करू शकतो. थोडक्यात आपण त्याला द्विदल वनस्पती असं म्हणतो. ओके, सो सच टाइप ऑफ प्लांट्स दे हॅव कॉल्ड दे हॅव टॅपरूट्स. त्यांना टॅपरूट्स असतात. फॉर एक्झाम्पल कॅरट, गाजर आहे, बीटरूट, त्यानंतर ग्राउंडनट,
हा म्हणजे आपली भुईमुगाची शेंग आहे वगैरे. सो ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ दिस dicotyledonous plant. Then next, adventitious roots. Huh? So some roots grow from this stem. Now see in this example. Huh? Now in this example or in this figure, now see this root. These roots are above the सॉइल, जमिनीच्या वरच्या भागामध्ये दिसत आहेत. ओके, जमिनीच्या खाली पण आहेत ती, पण ती वर पण आलेली आहेत. सम रूट्स ग्रो फ्रॉम द स्टेम जस्ट अबाव द सॉइल, म्हणजे स्टेम पासून ती निघालेली आहेत पण जमिनीच्या वरच्या भागामध्ये दिसत आहेत. ओके, सो सच टाइप ऑफ रूट्स दे आर कॉल्ड एज ऍडव्हेंशियस रूट. सो फॉर एक्झाम्पल मेज, मेज म्हणजे मका आणि शुगर केन. तर शुगर केन म्हणजे ऊस, ह्यांचे जे मुळं असतात ही साधारण या टाईपची असतात. देन रूट शो सम मॉडिफिकेशन्स टू परफॉर्म ऍडिशनल फंक्शन्स सच ॲज such roots are called modified roots. आता आपण ही आधी adventitious roots बघितली. Then next one is modified roots. Modified roots कोणती? The roots show some modifications, म्हणजे अशा प्रकारचे मुळं की त्यांच्यामध्ये काहीतरी मॉडिफिकेशन झालेलं असतं, म्हणजे काहीतरी सुधारणा झालेली असते. काय? कशासाठी? टू परफॉर्म ऍडिशनल फंक्शन्स. फंक्शन्स म्हणजे काही कार्य करण्यासाठी. मग व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ रूट्स देन? तुम्ही आधीच तुम्हाला सांगितलं. फर्स्ट, दे ऍब्सॉर्ब वॉटर, पाणी ऍब्सॉर्ब करतात. दे ऍब्सॉर्ब मिनरल फ्रॉम दी सॉइल, जमिनीमध्ये असणारे मिनरल्स शोषून घेतात. दे गिव्ह सपोर्ट टू द प्लांट, प्लांटला आधार देतात. ओके, so all these are their functions. So such roots are called as modified roots. म्हणजे अशा प्रकारचे जे रूट्स आहेत त्यांना मॉडिफाईड रूट्स असं म्हटलं जातं. Then stem. Now this is your next part of the plant, stem, म्हणजेच ज्याला आपण देठ म्हणतो. Now this stem grows above the soil. देठ साधारणपणे कुठे असतो? तर जमिनीच्या वरचा असणारा भाग. ओके, द स्टेम ग्रोज अबव द सॉइल, जमिनीच्या वर वाढणारा जो भाग असतो त्याला आपण देठ असं म्हणतो. द स्प्राउटिंग सीड्स प्रोड्युसेस प्लुमिल. स्प्राउटिंग सीड्स म्हणजे जे आपले कडधान्य वगैरे असतात त्यांना जे मोड येतात. ओके, प्रोड्युसेस प्लुमिल अँड फ्रॉम प्लुमिल द स्टेम ग्रोथ. आणि हे जे प्लुमिल असतं त्यांच्यापासून ह्या देठांची ग्रोथ होते, वाढ होते. ऍज द स्प्राउट ग्रोज, म्हणजे जशी त्यांची वाढ होते, द लेंथ ऑफ द स्टेम इन्क्रीजेस, तशीच त्यांच्या देठाची लांबी सुद्धा वाढत जाते. नाउ देर आर नोड्स ऑन द स्टेम. आता ह्या फिगर मध्ये बघा. नाउ सी इन दिस फिगर देर आर, नाउ दिस इज युअर स्टेम. ओके, देर आर नोड्स. हा जो पोर्शन आहे ना, हा आणि हा, असे जे पोर्शन आहेत, सॉरी, यांना काय म्हटलं जातं? दिस पोर्शन्स दे आर कॉल्ड ऍज नोड्स. त्यांना नोड्स असं म्हटलं जातं. म्हणजे साधारणपणे देठावर असणारा खाचेसारखा जो पार्ट असतो त्याला नोड्स असं म्हटलं जातं. अँड लीव्स कम आउट ऍट दी नोड्स. आणि आता हे जे नोड्स आहेत, सो फ्रॉम दिस नोड्स द लीव्स कम आउट, म्हणजे जे आपले लीव्स असतात तर त्या लीव्सची काय होते? ग्रोथ त्या ठिकाणाहून होते. द पार्ट ऑफ द स्टेम बिटवीन टू नोड्स इज कॉल्ड ए इंटरनोड. म्हणजे हा एक नोड झाला आणि हा एक नोड झाला, म्हणजे हे दोन नोड झाले. सो द पार्ट बिटवीन दिस टू नोड इज कॉल्ड ॲज इंटरनोड. म्हणजे दोन नोड्स मधल्या पार्टला इंटरनोड असं म्हटलं जातं. अँड द टिप ऑफ द स्टेम. आता हे जे स्टेम आहे, या स्टेमचा जो टिप म्हणजे टोकाकडचा वरच्या दिशेने वाढत जाणारा एंड पार्ट जो आहे, ओके, दॅट इज कॉल्ड ॲज ए बड. त्याला काय म्हटलं जातं?
बड आणि या ठिकाणून त्याची काय होते, दिस इज अ ग्रोईंग एज, म्हणजे या ठिकाणून त्याची उंच उंच अशी वाढ होत जाते. ओके, इट ग्रोज फ्रॉम दिस region or part. So this is all about stem. Then next, leaf. Now leaf म्हणजे पान. So this leaves grows from the nodes on a stem. आपण जे स्टेम बघितलं, तर स्टेमच्या नोड्स पासून ह्या लीव्सची पानांची ग्रोथ होते. ओके, सो what is the structure of this leaves there? Leaves are thin. पानं कशी असतात, पातळ असतात, फ्लॅट पसरट असतात, अँड ग्रीन इन कलर, आणि त्यांचा कलर ग्रीन असतो. The broad spread out part of the leaf is called leaf blade. म्हणजे हा जो पूर्ण पसरट असा पानाचा जो भाग आहे त्याला काय म्हटलं जातं, लीफ ब्लेड असं म्हटलं जातं, और लॅमिना. त्या म्हणजे पर्णपटल, मराठीमध्ये आपण त्याला पर्णपटल म्हणतो. अँड इट्स एज इज कॉल्ड ए लीफ मार्जिन. म्हणजेच त्याचा लीफचा जो एंडचा पार्ट आहे तो, सॉरी, बॉर्डरचा जो पार्ट आहे, एज म्हणजे कडा, कडेचा जो पार्ट आहे, तर इट इज कॉल्ड ॲज लीफ मार्जिन. त्याला काय म्हटलं जातं, लीफ मार्जिन असं म्हटलं जातं. नाउ द टीप ऑफ द लीफ, सो द टीप ऑफ द लीफ इज कॉल्ड, दिस इज टीप. टीप म्हणजे टोकाकडचा भाग. ओके, सो द टीप ऑफ द लीफ इज कॉल्ड ॲज लीफ एपेक्स. या पार्टला काय म्हटलं जातं, लीफ एपेक्स असं म्हटलं जातं. इट मे बी टॅपरिंग, पॉइंटेड और राउंडेड. म्हणजे हा जो टिपचा टोकाकडचा जो पार्ट आहे हा कसा असतो, टॅपरिंग, पॉइंटेड और राउंडेड. म्हणजे ते निमुळताही असू शकतो, गोलाकारही असू शकतो. ओके, किंवा असतो. लीव्स ऑफ सम प्लांट्स हॅव अ स्टॉक पिटिओल. ओके, म्हणजे हा जो त्यांच्या पानांचा जो देठाचा पार्ट आहे. ओके, दिस इज कॉल्ड ॲज पिटिओल. सम प्लांट्स डू नॉट हॅव पिटिओल. म्हणजे काही प्लांट्स असे आहेत की त्यांना पिटिओल हा म्हणजे अशा प्रकारचा देठ नसतो. द पार्ट व्हेअर द लीफ इज अटॅच टू द स्टेम. नाउ द पार्ट, नाउ दिस इज युअर लीफ, अँड द पार्ट व्हेअर दिस लीफ इज अटॅच टू द स्टेम, नाउ दिस इज युअर स्टेम. ओके, सो दिस पार्ट इज कॉल्ड ॲज लीफ बेस. त्यालाच काय म्हणतात, पानाचा बेस असं म्हटलं जातं. इट इज कॉल्ड ॲज लीफ बेस. Now near the leaf base, small leaf-like structure is there that is called stipules. म्हणजेच ह्या देठाच्या भोवती बेस जवळ स्मॉल छोटे छोटे ग्रीन कलरचे लीव्स असतात. ओके, सो दॅट ग्रीन लीफ लाईक स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज स्टिप्युल्स. त्यांना स्टिप्युल्स असं म्हटलं जातं. ओके, देन there are different types of leaves are there. So there are main two types of leaves, simple leaves and compound leaves. म्हणजे आपण मराठीमध्ये सिंपल लीव्स म्हणजे त्याला साधं पान म्हणतो, आणि कंपाऊंड लीव्स म्हणजे त्याला संयुक्त पान असं म्हणतो. ओके, सो सिंपल लीव्स. So some plants have a single undivided leaf blade and a single midrib. म्हणजे काही जे लीव्स असतात त्यांना मेन काय असतं, सिंगल मिडरिब. मिडरिब म्हणजे ही त्यांची मध्य शीर जी असते, मध्य शीर. ओके, अँड दॅट टाइप ऑफ लीफ इज कॉल्ड ॲज ए सिंपल लीफ. अशा टाइपचे जे लीफ असतात त्यांना सिंपल लीव्स म्हणजे साधं पान असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल पिपल लीफ. तुम्ही बघितलंय ना सगळ्यांनी, तुम्हाला आवडतं ना पिंपळाचं पान, तुम्ही पुस्तकामध्ये ठेवतात वगैरे, बघितलंय ना तुम्ही. हा, सो नेक्स्ट कंपाऊंड लीव्स म्हणजे संयुक्त पान. द लीफ ब्लेड ऑफ सम लीव्स इज डिव्हायडेड इंटू मेनी स्मॉल पार्ट्स. म्हणजेच लीफ ब्लेड म्हणजे पानाचा जो पसरट भाग असतो तर तो कसा झालेला असतो, इट इज डिव्हायडेड इंटू so many different parts, that is called as leaflets. त्यांना leaflets असं म्हटलं जातं. So that type of leaves they are called as compound leaves. Now in this second and
third figure. This shows the example of compound leaves, and first is of simple leaves is there. Then नेक्स्ट डिफरंट टाइप्स ऑफ लीव्स. आता हे जे लीव्स आहेत त्यांचे जे डिफरंट टाइप्स आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत. सो इन डिफरंट प्लांट्स द अरेंजमेंट ऑफ लीव्स ऑन द स्टेम इज डिफरंट. म्हणजेच त्या वेगवेगळ्या आपण आपल्या स्वभोवती वनस्पती प्लांट्स बघतो, त्यांचे जे लीव्स असतात तर त्यांची जी अरेंजमेंट असते म्हणजे रचना असते ती वेगवेगळ्या प्रकारची असते, भिन्न प्रकारची असते. का सगळ्यांना सारखेच दिसतात? नाही ना. ओके, सो ऑल द अरेंजमेंट ऑफ दिस लीव्स आर ऑफ डिफरंट टाइप्स. सो इट मे बी अल्टरनेट, म्हणजे काही जे प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये ही जी अरेंजमेंट असते ही कशी असते? अल्टरनेट. आता नाउ सी इन फर्स्ट टू प्लांट्स दे हॅव हिअर द स्ट्रक्चर इज गिवन alternate. So alternate means what? First on one side and other on opposite side. म्हणजे एक एका बाजूला आहे तर एक दुसऱ्या बाजूला असते. आता बघा, नाउ इन दिस सेकंड फिगर, वन लीफ इज लेफ्ट हँड साइड, other exactly opposite but just above. Okay, then third one again opposite side and again it is in upward side. In such type of arrangement is given in alternate. Then spiral. Spiral means opposite in the form of X. आता ही जी अरेंजमेंट आहे हे कसे आहेत बघा. आधी हे खालचे जे लीव्स आहेत हे दोघं एकमेकांना समोरासमोर आहेत आणि त्याच्या एक्झॅक्टली वर असणारे ते एकमेकांना कसे आहेत बघा. तुम्ही कशी अरेंजमेंट दिसते? अपोजिट एक्स, म्हणजे एक्सच्या आकाराप्रमाणे त्यांची अरेंजमेंट असते. दॅट इज कॉल्ड एज स्पायरल और डेक्युसेट. देन अपोजिट. अपोजिट म्हणजे हे एकमेकांच्या विरुद्ध अंगाला असतात. दे आर ऑन द अपोजिट साइड ऑफ इच अदर, एकमेकांच्या एक्झॅक्टली विरुद्ध अंगाला असतात. And in last figure it is just like a rolled. Rolled means the structure or the arrangement of leaves is a round in shape, म्हणजे गोलाकार असतात ती. Okay, so such type of different arrangement of leaves are given over here. Then venation, म्हणजे ह्याच्यात व्हेनेशन म्हणजे जे शिरा वगैरे असतात, पानं तुम्ही सगळ्यांनी बघितलेली आहे, तर त्यांच्यामध्ये ह्या ज्या शिरा असतात त्यांची रचना कशी असते? सो दिस व्हेनेशन इज ऑफ टू टाइप्स. दोन प्रकारचे ह्या शिरा विन्यास असतो. फर्स्ट इज रेटिक्युलेट व्हेनेशन. सो देअर इज अ सिंगल मिड व्हेन, म्हणजे त्यामध्ये काय असतं? नाउ इन दिस फिगर दिस इज ए single mid vein is there. This vein is a single, and due to it the leaf is divided into two equal parts at the left hand side and at the right hand side. Okay, means due to this mid vein, this leaf is divided into two equal parts. Okay, the mid vein gives a secondary vein. ह्या मिड वेन मुळे काय होतं? हे बघा, ह्या दुसऱ्या त्याला सेकंडरी वेन्स तयार झालेले आहेत. इट फॉर्म्स द सेकंडरी वेन्स हियर. इट फॉर्म्स ए नेटवर्क और रेटिक्युलम, म्हणजे जाळीप्रमाणे असणारं स्ट्रक्चर तयार होतं त्यामुळे. एक्झाम्पल पीपल लीफ. म्हणजे पिंपळाचं वगैरे तुम्ही पान जर बघितलं तर त्याचं रचना अशी असते. बरेच मुलांना आवड असते की ते पानं जे असतात ते पुस्तकांमध्ये वह्यांमध्ये ठेवतात. बऱ्याच दिवसानंतर जर आपण बघितलं तर त्याचे एक जाळीदार म्हणजे जे स्ट्रक्चर असतं ते आपल्याला बघायला मिळतं. देन इन सेकंड टाइप पॅरलल व्हेनेशन, म्हणजे समांतर असा शिरा विन्यास. Now in the leaves of maize, now this is the second figure. This is the example of maize. The maize leaf is there. म्हणजे मक्याचं जे पान असतं. So all the veins they are parallel. म्हणजे त्यामध्ये असणारे जे शिरा आहेत
त्या सगळ्या कशा असतात पॅरलल. पॅरलल म्हणजे समांतर. ओके, means these two type of venation we have seen here, reticulate venation and parallel venation. Then flower. Now the next part of the plant is a flower. Now in flower you have seen flower. So in flower there are different types of flowers are there. So there are different parts: calyx, corolla, androecium, gynoecium. These are the main types of, main parts of flower. Flower चे हे वेगवेगळे पार्ट आहेत. Calyx. Now calyx. Now here this name I have given over here, calyx. Calyx means this is the in the bud condition. The petals are covered by a leaf-like part. म्हणजे जेव्हा एखादं फूल कळी अवस्थेत असतं, बड कंडिशन म्हणजेच कळी अवस्थेत जेव्हा असतं, the petals are covered by leaf-like part. म्हणजे तो कळीचा जो भाग असतो हा पानांच्या भागासारखा जो दिसणारा भाग आहे त्याने कव्हर झालेला असतो. त्याला सेपल्स असं म्हटलं जातं. अँड दॅट इज ग्रीन इन कलर. अँड दिस पार्ट फॉर्म द कॅलिक्स. आणि हा जो ग्रीन दिसणारा पार्ट आहे, द आउटर मोस्ट पार्ट ऑफ द फ्लॉवर ऑर बड, दॅट इज कॉल्ड ॲज कॅलिक्स. त्याला काय म्हटलं जातं? कॅलिक्स असं म्हटलं जातं. नाउ नेक्स्ट पार्ट इज कोरोला. This is a corolla, means this colorful part of the flower, means the part of petals. म्हणजे फुलांमध्ये असणारा जो पाकळ्यांचा भाग असतो, ज्या रंगीत पाकळ्या असतात त्या पाकळ्यांना काय म्हटलं जातं? पेटल्स. अँड दिस इज कॉल्ड ॲज कोरोला. त्याला कोरोला म्हणतात. देन नेक्स्ट वन, अँड्रोशियम. Now it is the male reproductive part of the flower. म्हणजेच फुलामध्ये असणारा हा मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. इट कन्सिस्ट ऑफ स्टॅमेन्स. त्याच्यामध्ये काय असतं? स्टॅमेन्स असतं. अँड इच स्टॅमेन इज मेड अप ऑफ अँथर अँड फिलामेंट. आता अँथर म्हणजे आणि फिलामेंट. फिलामेंट म्हणजेच हा जो पार्ट इथे दाखवलेला आहे अँड अँथर म्हणजे हा पिवळा पिवळा जो कणांसारखा दिसणारा भाग आहे ना, दॅट पार्ट इज कॉल्ड ॲज अँथर. सो दिस पार्ट कन्सिस्ट ऑफ अँथर अँड फिलामेंट हिअर. देन गायनोशियम. नेक्स्ट पार्ट इज व्हॉट? गायनोशियम. दिस इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लॉवर. म्हणजे फुलामध्ये असणारा हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. दिस इज मेड ऑफ कार्पेल्स. त्यांच्यामध्ये कशाने बनलेला आहे तो? तर कार्पेल्सने बनलेला आहे. अ कार्पेल कन्सिस्ट ऑफ स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. म्हणजे हा जो पार्ट आहे हा कशा कशापासून बनलेला आहे? तर स्टिग्मा म्हणजे हा जो वरचा जो टॉपमोस्ट पार्ट आहे, हे जे 4-5 तुरे दिसत आहेत ना या ठिकाणी एंडला, दॅट पार्ट इज कॉल्ड ॲज स्टिग्मा. त्यांचा हा जो दांडीसारखा बारीक नाजूक पार्ट दिसतोय, दॅट डेलिकेट पार्ट इज कॉल्ड ॲज स्टाईल. अँड ॲट द बॉटम देअर इज ए ओव्हरी. सो फ्रॉम दिस 3 पार्ट्स इट इज मेड अप ऑफ. देन आफ्टर मॅच्युरिटी म्हणजे पूर्ण परिपक्वता झाल्यानंतर काय होतं? दीज अँथर्स, हे येल्लो कलरचे जे अँथर्स आहेत ना, ते अँथर्स बर्स्ट होतात, फुटतात. and the pollen grains which are released fall on the stigma. आणि हे जे स्टिग्मा आहेत हे स्टिग्मावर ते फुटतात आणि पडतात आणि त्यामध्ये पॉलिनेशन घडून येतं. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज पॉलिनेशन. त्याला परागण म्हणतो आपण. सो ड्यू टू पॉलिनेशन the ovules, ovules means egg cells, जे अंडपेशी असतात त्या, in the ovary, ह्या ओव्हरी मध्ये असणाऱ्या ज्या अंडपेशी असतात, that get fertilized, ते fertilize होतात, and fertilized ovules form the seeds and the ovary develop a fruit. म्हणजे या ओव्ह्यूल्स पासून नंतर काय होतं? सीड्सची निर्मिती होते, बियांची निर्मिती होते, and the ovary develops a फ्रूट. आणि नंतर मग ह्या ओव्हरी पासून फळांची धारणा होते, फळ लागतं.
Okay, so all these are the about the parts of flower, means calyx, corolla, androecium, and gynoecium. Okay, so next, now fruit. Now various fruits and seeds. Now this is the also most important part of flower. There are different types of fruits. So there are so many different types of fruits. Each fruit has its own characteristics. प्रत्येक फळ जे आहे हे प्रत्येक फळाचं काय वेगळं वैशिष्ट्य असतं. देर आर व्हेरिएशन्स इन देअर शेप. सगळे सारखेच असतात का? नाही. दे हॅव्हिंग डिफरंट शेप, दे हॅव्हिंग डिफरंट कलर, डिफरंट टेस्ट. वेगवेगळ्या आकाराचे असतात, वेगवेगळ्या कलरचे असतात, वेगवेगळ्या टेस्टचे असतात. ओके, सम फ्रुट्स आर स्पायनी. काही फ्रुट्स असतात हे काटेरी असतात. सम हॅव स्पायनी स्टेम. काही फळं अशी असतात की त्यांचा देठ काटेरी असतो. सम फ्रुट्स दे आर सिंगल सीडेड. काही फ्रुट्स असतात ते सिंगल सीडचे असतात. सम फ्रुट्स दे आर मेनी दे हॅव मेनी सीडेड, म्हणजे त्यांना खूप सारे फळं असतात. आता जर फॉर एक्झाम्पल सपोज वी हॅव टेकन एक्झाम्पल ऑफ स्पायनी फ्रूट. नाउ सी इन द फिगर we have taken the example of what? This big fruit. That fruit is called as jackfruit. काय म्हणतात त्याला? फणस म्हणतात. Okay, so it is a spiny fruit, means its outer covering that is of spines are there, म्हणजे काटेरी असतं ते. Okay, so then datura. This is also one example of a spiny fruit. Now some fruits they which having spiny stem, म्हणजे असे फ्रूट म्हणूया किंवा कुठले ट्री म्हणूया की ज्यांचं स्टेम स्पायनी असतं, काटेरी असतं. मग कुठले आहे तर मी फ्लॉवरच्या बाबतीत बोलते, रोज. आणि फळांच्या बाबतीत म्हटलं तर स्पायनी स्टेम कोणाचं असतं बरं? So think about it. Then some fruits they are single seeded. काही फ्लॉवर्स आहेत ते सिंगल सीडचे असतात. फॉर एक्झाम्पल मँगो. ओके, देन लिची. दिस इज लिची. देन अगेन कॅशू, काजू. तुम्ही सर्वजण काजू खातात ना. सो ऑल दिस फ्रुट्स दे आर ऑफ सिंगल सीडेड. अँड सम फ्रुट्स दे आर मेनी सीडेड, म्हणजे असे फ्रुट्स की ज्यामध्ये खूप साऱ्या बिया असतात. मग अशी कुठली फळं आहेत बरं? तुम्ही खाता ना फळं. सो टेल मी व्हॉट आर देअर नेम्स. So many seeded. This is jackfruit is there, watermelon is there, custard apple is there, pomegranate is there. So all these are the examples of many seeded fruits. Okay. So students, today we will stop here. We will today finish. We have finished your this chapter today. Thank you.